हॅलो एव्हरीवन, माझं नाव सुमित आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जी नवीन सिरीज चालू केली आहे, लर्न पॉलिटी थ्रू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतून आपण भारतीय संविधान शिकतोय. परीक्षाभिमुख असतं, कारण मागच्या वर्षातून प्रश्नातूनच आपण ते शिकणार आहोत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी जी सिरीज घेतोय, म्हणजे तुम्ही स्वतः जरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन केलं, ऑलमोस्ट 60% क्वेश्चन रिपीट होणार आहे. 60%, म्हणजे प्रश्न जरी रिपीट नाही झाला तर त्यातले वाक्य जे असतात ना, ते इकडच्या तिकडं अरेंज करून नवीन प्रश्न बनवला जातो. त्यामुळे ही सिरीज खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही या सिरीजमधले मागचे 2 लेक्चर्स बघितले नसतील तर पहिल्यांदा ते लेक्चर्स बघा आणि त्यानंतर या लेक्चर्सला या. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण चालू करूया 21 नंबरचा प्रश्न. तर 21 नंबरचा प्रश्न त्यांनी काय विचारला आहे? बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण आणि अपंगत्व आणि इतर बाबतीत आणि इतर डॉट डॉट बाबतीत, म्हणजे इतर कोणत्या बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुचवलेले. म्हणजे हा प्रश्न आला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमधनं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये त्यांनी म्हटलं की कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये सरकारने सार्वजनिक मदतीचा अधिकार हक्क द्यावा असं सांगितलं. ठीक आहे. तर हे प्रश्न तुम्ही सायमल्टेनियसली सोडवा, पॉज करून त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि ह्या 10 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे तुम्हाला इतरांसोबत तुमचं कम्पॅरिझन करता येईल, आपण सध्या कुठं थांबलो हे समजेल. ठीक आहे. तर काय सांगितलं त्यांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये, की कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये पब्लिक असिस्टन्सचा राईट आहे. तर हे कशामध्ये दिलं आहे? आर्टिकल 41, आर्टिकल 41 ऑफ कॉन्स्टिट्यूशन, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समधला आर्टिकल 41. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही हे आर्टिकलचं वर्डिंग तुम्हाला माहीत असेल तरच हा प्रश्न सुटणार. कारण तुम्ही फक्त आर्टिकलचं हेडिंग जर वाचलं तर तुम्हाला हा प्रश्न सुटणार नाही. ठीक आहे. म्हणजे इन अदर केसेस असं म्हटलं त्याने, इन अदर केसेस. पण अदर केसेस नेमकं कोणतं हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. तर त्याचं उत्तर आहे अनडिझर्व वॉन्ट्स. अनडिझर्व वॉन्ट म्हणजे अशी कंडिशन जी तुम्ही त्याला डिझर्व करत नाही आहे, पण ती तुमच्यावर आली आहे. अवांछित परिस्थिती, आकस्मिक परिस्थिती, म्हणजे ती तुमचं त्यात कर्तृत्व नाही आहे काय, ती परिस्थिती तुमच्या येण्यामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आकस्मिक आपत्ती आली, एखादा भूकंप झाला, एखादी गोष्ट झाली ज्यामध्ये तुमचं काय हात नाही आहे, त्याला म्हणतात अनडिझर्व वॉन्ट. तर अशा कंडिशनमध्ये अवांछित परिस्थितीच्या काळामध्ये राज्याने तुम्हाला मदत करणं किंवा सार्वजनिक मदतीचा हक्क दिला आहे. कशामध्ये? DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये. तर मग मी तुम्हाला एक्झॅक्ट वर्डिंग दाखवतो ह्या आर्टिकलचं कसं आहे. आर्टिकल 41 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आर्टिकल 41 मधनं हा प्रश्न आला आहे. बघा काय प्रश्न आहे, तुम्हाला एक्झॅक्ट वर्डिंग वाचून दाखवतो ह्या आर्टिकलची काय आहे. द स्टेट शॅल विदिन द लिमिट्स ऑफ इकॉनॉमिक कॅपॅसिटी, म्हणजे इकॉनॉमिक कॅपॅसिटीच्या आतमध्ये, अँड डेव्हलपमेंट मेक इफेक्टिव्ह प्रोव्हिजन फॉर सिक्युरिंग, काय काय सिक्युअर करायचं आहे तुला? राईट टू वर्क, राईट टू एज्युकेशन अँड पब्लिक असिस्टन्स. ठीक आहे. आणि आपल्याला प्रश्न पब्लिक असिस्टन्सवर आला आहे. तर पब्लिक असिस्टन्स इन द केसेस ऑफ अनएम्प्लॉयमेंट होतं तिथं, बेरोजगारी होतं, ओल्ड एज तिथं होतं, सिकनेस तिथं होतं, डिसेबलमेंट तिथं होतं, आणि अदर केसेस ऑफ म्हणजे कोणतं ते डॉट डॉट टाकलं होतं आणि त्याचं उत्तर आहे अनडिझर्व वॉन्ट्स. बरोबर आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की आर्टिकलचं वर्डिंग एकदा बघून घ्या. 51A पर्यंतच्या आर्टिकलचं वर्डिंग एकदा बघून घ्या. जर तुम्ही फक्त हेडिंग वाचलं असेल, म्हणजे तुम्ही फक्त आर्टिकल 41 पाठ केलं, राईट टू वर्क आहे, टू एज्युकेशन आहे, टू पब्लिक असिस्टंट आहे आणि सर्टन केसेस. पण सर्टन केसेस नेमकं कोणते? तर त्या सर्टन केसेसमध्ये डिफाईन केलं आहे अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी असेल तर, किंवा मग ओल्ड एज म्हणजे तुम्हाला वार्धक्य आले असेल तर, सिकनेस म्हणजे आजारपण, डिसेबलमेंट म्हणजे अपंगत्व, आणि अनडिझर्व वॉन्ट म्हणजे अवांछित परिस्थिती. ठीक आहे. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भेटलं. काय भेटलं उत्तर प्रश्नाचं? अवांछित परिस्थिती म्हणजे अनडिझर्व वॉन्ट. ठीक आहे. आणि हा प्रश्न म्हणजे आर्टिकल 41 जे आहे ना, तुम्हाला हे फक्त इथंच महत्त्वाचं नाही, तुम्हाला HRDमध्ये म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि ह्युमन राईट्सचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये बेरोजगारी म्हणजे युवकांचा हक्क आहे, वार्धक्य म्हणजे सिनियर सिटीजनचा हक्क आहे, किंवा अपंगत्व म्हणजे अपंग व्यक्तींचा हक्क आहे. यामध्ये तुम्हाला हे आर्टिकल खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तिथं तर तुम्हाला 100% 41 आर्टिकलवर प्रश्न येणार आहे. मी तुम्हाला सांगतो की पॉलिटीमध्ये नाही आला, म्हणजे पेपर 2मध्ये नाही आला तरी मी म्हणा एक वेळ ठीक आहे, पण पण पेपर 3मध्ये हा प्रश्न तुम्हाला 100% येणार आर्टिकल 41वरचा.
त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू. नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि तो निकाल पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे. आता हे फेमस केस आहे खूप, नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारत सरकार. ही जी केस आहे ना, ही होमोसेक्शुअलिटी म्हणजे समलैंगिकतेच्या बाबतीतली केस आहे, होमोसेक्शुअलिटीच्या बाबतीतली केस आहे. तर या केसमध्ये काय सांगितलं म्हणजे सेक्शन 377 ऑफ IPC यामध्ये होमोसेक्शुअलिटी हा क्राईम ठरवण्यात आला होता आणि त्याची कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी हे चेक करायचं काम सुप्रीम कोर्टला या केसच्या मार्फत केलं आणि त्यांनी सांगितलं की होमोसेक्शुअलिटी इज नॉट अ क्राईम. म्हणजे आर्टिकल 377 मध्ये जो पार्ट होता, ठीक आहे, अननॅचरल, ठीक आहे, आर्टिकल 377 मध्ये जो पार्ट होता की ज्यामध्ये होमोसेक्शुअलिटीला क्राईम ठरवलं होतं, तर ती तरतूद, तेवढी तरतूद म्हणजे पूर्ण सेक्शन 377 रद्द नाही केलं, तर त्यातली तेवढी तरतूद त्यामध्ये रद्द केली. ठीक आहे, तुम्हाला हे माहीत पाहिजे, फेमस जजमेंट. आणि हा फेमस होता त्यावेळी, ज्यावेळी पेपर आला होता त्यावेळी फेमस होता. त्यानंतर आधार कार्ड, शबरीमाला आणि अनुसूचित जमाती या केसेसचं नाव काय आहे, म्हणजे एक्झॅक्ट वर्ड नाव असतं ना केसेसचं, तर ते नाव काय आहे ते तुम्ही बघून घ्या. त्यातलं शबरीमालाचं मला माहिती आहे. शबरीमालाचं इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला. ठीक आहे, इंडियन यंग लॉयर असोसिएशन वर्सेस स्टेट ऑफ केरला. आणि या केसचं नाव आहे अनुसूचित जाती आणि पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात, जो आता सध्या चर्चेतला विषय आहे. तर या केसचं नाव नागराज जजमेंट आहे, नागराज जजमेंट. त्यामुळे हे तुम्ही बघून घ्या, आणि तोच महत्त्वाचा असतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन करण्यामध्ये, किंवा उत्तर तर कळालं पण इतर ऑप्शन काय होते ते ऑप्शन पण आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, आपण बघू काय भेटलं उत्तर मग आपल्याला. होमोसेक्शुअलिटी, ठीक आहे, हा क्राईम नाही आहे असं सांगितलं सुप्रीम कोर्टने. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाने विविध कक्षांची स्थापना केली, म्हणजे एक स्पेशल सेल्सची स्थापना केली. तर खालीलपैकी कोणते सेल्स आहेत, याच्यावर प्रश्न आला तुम्हाला. खालीलपैकी कोणते सेल्स आहेत, तर मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कोणते सेल्स आहे. तर ह्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय महिला आयोगाची वेबसाईट जाऊन बघणं गरजेचं आहे. म्हणजे आपण राष्ट्रीय महिला आयोगाबद्दल फक्त माहिती बघतो, आयोगाचं स्ट्रक्चर काय आहे ते बघतो पॉलिटीच्या पुस्तकात, बरोबर, लक्ष्मीकांतमध्ये किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये. पण आयोग त्याच्या एक स्टेप पुढे गेले, ते डायरेक्ट वेबसाईट उघडतं. वेबसाईटमध्ये त्यांनी केलेल्या प्रोव्हिजन्स विचारतोय. तर त्यामध्ये ज्या आयोगाने जे स्पेशल सेल्सची स्थापना केली त्याच्यावर तुम्हाला प्रश्न आला. हा प्रश्न आयोगाने जो स्पेशल सेल्सची ज्या स्थापना केली त्याच्यावर आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, आयोगाने ज्या स्पेशल सेल्सची स्थापना केली त्याच्यावर आलेला प्रश्न आहे हा. तर कोणते स्पेशल सेल्सची आयोगाने स्थापना केली, तर अनिवासी भारतीय कक्ष आहे, ह्या सेलची आयोगाने स्थापना केली आहे. अनिवासी भारतीय कक्ष आहे. त्यानंतर ईशान्य भारत सुरक्षा कक्ष आहे, पण आहे. त्यानंतर महिला सुरक्षा कक्ष आहे आणि महिला कल्याण कक्ष पण आहे. पण पश्चिम भारत कक्ष नाही. ठीक आहे, आता पश्चिम भारत कक्ष नाही आहे ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे उत्तर काय येईल, ABDE. उत्तर काय, ABDE, म्हणजे ऑप्शन नंबर 2, 23व्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. मी तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन दाखवतो कुठून प्रश्न आला आहे. बघा, ही वेबसाईट आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची वेबसाईट आहे, नॅशनल कमिशन फॉर वुमन, आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पेशल सेल्सची स्थापना केली. तर एवढे स्पेशल सेल्स आहे, त्यांनी कोणते नवीन स्पेशल सेल्सची स्थापना केली मी तुम्हाला झूम करून दाखवतो थोडं. कोणते नवीन स्पेशल सेल्स आहे, कंप्लेंट अँड इन्व्हेस्टिगेशन सेल आहे, लीगल सेल आहे, पॉलिसी मॉनिटरिंग अँड रिसर्च सेल आहे. त्यानंतर नॉन रेसिडेन्शियल नीडेड सेल वरती दिले ना बघा, अनिवासी भारतीय सेल. त्यानंतर नॉर्थ ईस्ट स्टेट आहे, वरती आहे. त्यानंतर सो मोटो सेल आहे, म्हणजे स्वतःहून ॲक्शन घ्यायची. त्यानंतर पब्लिक रिलेशन अँड मीडिया मॅनेजमेंट सेल आहे. त्यानंतर सायक्रॅट्रिक अँड कस्टोडियल होम रिटर्न सेल्स आहे. त्यानंतर कॅपॅसिटी बिल्डिंग सेल आहे. त्यानंतर वुमन सेफ्टी वरती दिला आहे आणि वुमन वेलफेअर सेल वरती दिला आहे, हे 2 वरती दिले. त्यानंतर RTI सेल आहे आणि JNK लडाख सेल आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं की रिजन्सच्या बाबतीत फक्त 2 सेल आहेत. रिजनच्या बाबतीत नॉर्थ ईस्ट सेल आहे आणि JNK लडाख सेल आहे, बरोबर. म्हणजे पश्चिम भारत असा सेल नाही आहे, ठीक आहे, म्हणून उत्तर आहे सी ऑप्शन कॅन्सल. केल्यावर आपल्याला हे जाते,
आणि बाकीचे सेल्स आहेत महिला सुरक्षा पण आहे आणि महिला कल्याण पण आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवरून आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. त्यामुळं याच्यावर एक स्टेप पुढे जाणं गरजेचं आहे. म्हणजे SC STचा आयोग असू किंवा वुमन्स कमिशन असू, मायनॉरिटी कमिशन असू, निदान आपण त्याची वेबसाईट चाळली पाहिजे आणि त्याचं फ्रंट पेज तरी एकदा व्यवस्थित बघितलं पाहिजे. कारण आयोग काही रिसर्च करत नाही क्वेश्चन बनवताना, ते डायरेक्ट साईटवर जाणार, दिसलं त्यांना त्याच्यातून ते प्रश्न काढते. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतो, इलेक्शन कमिशनची साईट जाऊन बघा, SC ST कमिशनची साईट जाऊन बघा, त्यानंतर महिला आयोगाची साईट जाऊन बघा, मायनॉरिटी कमिशनची साईट जाऊन बघा. आणि जर तुम्हाला यात काही महत्त्वाचं वाटलं एकदा नजरेखाली घालून, जो आपला चॅप्टर आहे म्हणजे लक्ष्मीकांतमधलाच चॅप्टर असेल किंवा तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असाल तर कोळंबे सरामध्ये त्याची नोंद करून ठेवा ती. ठीक आहे. ते नोंद करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कारण त्याच्यावरून प्रश्न विचारतात ते वेबसाईटवरून. त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय हक्क आयोगाला ए दर्जाचं प्रमाणपत्र देणाऱ्या राष्ट्रीय मानवी हक्कांची संघटना याची स्थापना कधी. आता यांनी तो प्रश्न नुसतं ते ए दर्जा वगैरे ते सगळं तुम्हाला फसवण्यासाठी दिलं, म्हणजे उगाचच एक्स्ट्रा माहिती दिली. ॲक्च्युअल प्रश्न काय आहे, इंटरनॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ नॅशनल ह्युमन राईट्स इन्स्टिट्यूशन याची स्थापना कधी झाली, तर याची स्थापना 1993ला झाली. ठीक आहे. याची स्थापना 1993ला झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे ... व कलम म्हणजे कितवं कलम सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारांची घोषणा करते. सर्वोच्च न्यायालयाचं कितवं कलम अतिरिक्त म्हणजे ॲन्सिलरी पॉवर्स. ठीक आहे. त्याच्यावर प्रश्न आहे कितवं कलम, तर आर्टिकल 140 सुप्रीम कोर्टच्या आर्टिकल्सवर प्रश्न येतो. ठीक आहे. म्हणजे स्थापना म्हणजे 124वा आर्टिकल तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर ओरिजिनल ज्युडिस्डिक्शन कोणतं आहे ते आर्टिकल तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर 136 स्पेशल लीव्हवाला आर्टिकल तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर ऑर्डर अँड डिक्रीवाला आर्टिकल तुम्हाला माहीत पाहिजे आणि हे सुद्धा आर्टिकल तुम्हाला माहीत पाहिजे. तर ही ॲन्सिलरी पॉवर्सची प्रोव्हिजन आर्टिकल 140मध्ये दिले. तर 140मध्ये काय सांगितलं त्यांनी पार्लमेंटला अधिकार दिला आहे. म्हणजे पार्लमेंटला अधिकार दिला आहे की सुप्रीम कोर्टला काही सप्लिमेंटरी पॉवर दिले जातील. ठीक आहे. जर वाटलं त्यांना की आता कुठली तरी नेसेसिटी आली, कारण किंवा ते डिझायरेबल आहे कशासाठी, तर सुप्रीम कोर्ट इफेक्टिव्हली चालावं आणि त्यांचं ज्युडिस्डिक्शन व्यवस्थित एक्सरसाइज करता यावं त्यांना, त्यासाठी एक्स्ट्रा पॉवर दिले जातात म्हणजे सप्लिमेंटरी पॉवर दिली जातात. त्याला ॲन्सिलरी पॉवर म्हणतात आणि तो द्यायचा अधिकार कोणाला आहे, पार्लमेंटला आहे. म्हणजे पार्लमेंट मे बाय लॉ मेक अ प्रोव्हिजन फॉर कॉन्फरिंग अपॉन सुप्रीम कोर्ट सच सप्लिमेंटरी पॉवर्स. म्हणजे पार्लमेंटला कायदा करून असे अतिरिक्त अधिकार देण्याची शक्ती कॉन्स्टिट्यूशनने दिली आहे. कशानुसार, आर्टिकल 140नुसार. त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न आहे, अटॉर्नी जनरलवर प्रश्न आहे. अटॉर्नी जनरल ऑफ इंडियावर प्रश्न आहे. बरोबर. ठीक आहे. अटॉर्नी जनरल ऑफ इंडियावर प्रश्न आहे. काय विचारलं आहे, भारताच्या महान्यायवादी यांना पुढीलपैकी कोणकोणत्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार आहे. म्हणजे कोणकोणत्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतो कोणता, भारताचा महान्यायवादी. तर लोकसभा आहे, लोकसभेच्या कामकाजात तो सहभाग घेऊ शकतो. बरं, तो सहभाग घेऊ शकतो पण मतदान करू शकत नाही. म्हणजे तो त्याच्या प्रोसिडिंगमध्ये पार्ट घेऊ शकतो बट ही हॅज नो राईट टू वोट, मतदानाचा अधिकार नाही. त्यानंतर राज्यसभे घेऊ शकतो, संसदेची संयुक्त बैठक घेऊ शकतो आणि संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरी हे थोडंसं चुकीचं आहे. कारण जर तुम्ही त्या समितीचे सदस्य नसाल तर त्या समितीमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा अधिकार नाही. म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंटलाच नाही तर महान्यायवादीला कसा असेल. त्यामुळं फक्त ऑप्शन नंबर डी चुकीचं आहे. म्हणजे याचं उत्तर नंबर 2 आहे. म्हणजे 26व्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. कशावर प्रश्न विचारला आहे, भारताच्या महान्यायवादीवर. तर मग तुम्ही भारताच्या महान्यायवादीचं काय केलं पाहिजे, तर त्याला अपॉइंट कोण करतं, त्याला रिमूव्ह कोण करतं, त्याच्या सर्व्हिस कंडिशन्स कोण ठरवतं, त्याचा टेन्युअर किती असतो. ठीक आहे. ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि त्याचे पॉवर्स काय, म्हणजे तो लोकसभेच्या ह्याच्यात भाग घेऊ शकतो का, वोट करू शकतो का, या सगळ्या गोष्टी तुम्ही एकंदर बघणं गरजेचं आहे. का तर ही कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे आणि याच्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर 27वा प्रश्न आहे की जानेवारी 2016मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीनुसार
डॉट डॉट येथील केंद्रीय बौद्ध अभ्यास केंद्र. आता हा ॲक्च्युली पॉलिटीचा प्रश्न नाही आहे, पण आपण हा मेन्सचा क्वेश्चन सोडवतोय. तर मेन्सच्या सिलेबसमध्ये एज्युकेशन नावाचा टॉपिक आहे, एज्युकेशन. तर त्यात अभिमत विद्यापीठाचा दर्जा याला देण्यात आला होता 2016ला. तर त्याबद्दल विचारलेला प्रश्न आहे, याचं उत्तर लेह आहे. ठीक आहे. तर हे मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंडर काम करतं. ठीक आहे. मी तुम्हाला एक्झॅक्ट ह्याचं एक्सप्लेनेशन सांगतो. काय एक्झॅक्ट एक्सप्लेनेशन सांगतो लेहची, त्याची कधी स्थापना केली काय वगैरे. ठीक आहे. तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट स्टडीज फॉर्मली नोन ॲज स्कूल ऑफ बुद्धिस्ट फिलॉसॉफी, कुठे आहे हे? लोकेटेड इन लडाख. आणि डीम्ड युनिव्हर्सिटी आहे कुणाच्या अंडर? मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंडर. ठीक आहे. याची स्थापना झाली होती 1959ला. ह्या संस्थेची स्थापना 1959ला झाली होती. आणि ही फॉर्मली आहे ना, फॉर्मली संस्कृत युनिव्हर्सिटी. ठीक आहे. संपूर्णानंद संस्कृत युनिव्हर्सिटी वाराणसी त्याला ॲफिलेटेड होती, पण नंतर ना तिला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिला. कुठं? मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंडर हे काम करते सध्या. ठीक आहे. 27 नंबरचा प्रश्न पॉलिटीचा नव्हता. ठीक आहे. 27 नंबरचा. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन, त्यामध्ये सांगितलं की विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतच्या राज्यपालाच्या अधिकारासंबंध तुम्हाला विचारलंय. म्हणजे विधेयक जेव्हा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतं तर त्याच्या अधिकारासंबंध काय तरतुदी आहेत त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला. त्यांनी सांगितले की अनुच्छेद 201 मध्ये यासंबंधीच्या तरतुदी आहेत. तर नाही, अनुच्छेद 201 मध्ये यासंबंधीच्या तरतुदी नसून अनुच्छेद 200 मध्ये यासंबंधीच्या तरतुदी आहे. म्हणजे गव्हर्नरचा ॲसेंटच्या बद्दलच्या तरतुदी आर्टिकल 200 मध्ये आहे. मग त्यामध्ये सांगितले गव्हर्नर एक तर त्याला ॲसेंट देऊ शकतो किंवा विथहोल्ड करू शकतो किंवा प्रेसिडेंटसाठी रिझर्व करू शकतो. तर ह्या 3 गोष्टी आर्टिकल 200 मध्ये सांगितल्यात. तर आर्टिकल 201 मध्ये काय सांगितलं, मग प्रेसिडेंट तिथून पुढे काय करेल हे आर्टिकल 201 मध्ये सांगितलं, म्हणून हे चुकले. त्यानंतर हा राज्यपालांचा विवेकाधिकार नाही, हे पण चुकीचं आहे, कारण हा राज्यपालांचा विवेकाधिकार आहे. हे राज्यपालांचं कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आहे. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती असेल की राज्यपालचा चॅप्टर शिकताना तुम्हाला 2 गोष्टी शिकायला भेटल्या असतील, एक कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आणि एक सिच्युएशनल डिस्क्रिशन. तर हे राज्यपालांचं कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आहे. ठीक आहे. म्हणजे राज्यपालांचा विवेकाधिकार आहे की एखादं बिल रिझर्व ठेवायचं का नाही. पण ह्याला एक्सेप्शन आहे. ह्याला एक्सेप्शन काय आहे, तर जर उच्च न्यायालयाच्या स्थानावर परिणाम होत असेल तर हे अनिवार्य आहे राज्यपालाला की राष्ट्रपतीसाठी ते बिल राखून ठेवायचं, राष्ट्रपतीच्या विचारार्थ ते बिल राखून ठेवायचं. म्हणून सी बरोबर आहे. आणि हे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्यासंबंधीची तरतूद जम्मू काश्मीर राज्यास देखील लागू आहे. नाही, जम्मू काश्मीरच्या राज्यास हे लागू नाही. तर हा जो प्रश्न आहे, ही प्रश्नपत्रिका आहे जेव्हा आर्टिकल 370 निरस्त झालं नव्हतं त्यावेळी हा पेपर घेतला होता. म्हणजे 5 ऑगस्टला आर्टिकल 370 निरस्त झालं आणि हा पेपर जुलैमध्ये घेतलेला पेपर आहे हा. ठीक आहे. त्यामुळं हे विधान पण चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 29 की एकूण किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसभेची एकच जागा आहे. आता ह्याला काही कन्सेप्ट नाही. अशा 9 स्टेट आहेत, 9 स्टेट आणि युनियन टेरिटरी जिथं लोकसभेची एकच जागा आहे. मी तुम्हाला त्या राज्यांची नावं सांगतो. हे नोट्समध्ये मेन्शन करून घ्या तुम्ही. एक जागा कुठे आहे, 2 जागा कुठे आहे, कारण असे प्रश्न नेहमी विचारले जातात. लोकसभेची एक जागा कुठे आहे, राज्यसभेची एक जागा कुठे आहे. ठीक आहे. तर कोणत्या राज्यामध्ये एकच जागा आहे लोकसभेची, तर मेघालय. ठीक आहे. मेघालय नाही, मिझोराम, नागालँड. ठीक आहे. मिझोराम, नागालँड, सिक्कीम. मिझोराम, नागालँड, सिक्कीम. त्यानंतर अंदमान निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमन आणि दीव, लक्षद्वीप, पॉंडेचेरी या ठिकाणी लोकसभेची एकच जागा आहे. अशा टोटल 9 आहेत. 9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे जिथं लोकसभेमध्ये एकच जागा आहे. आता हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, याच्यामध्ये काहीच कन्सेप्ट नाही. आणि दुसरा पण खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे की अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल यांचं कमीत कमी वय किती असलं पाहिजे, 45 असलं पाहिजे. एकदम फॅक्च्युअल प्रश्न आहे हा. पण तुम्हाला याच्यातून काय घ्यायचं की लोकपाल बाबा खूप महत्त्वाचं आहे, कारण लोकपालवर 2 प्रश्न इथल्या इथं विचारलेत बघा. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण 18व्या नंबरचा का 19व्या नंबरचा प्रश्न मागच्या व्हिडिओतला पण लोकपालवरच होता. आणि आत्ता हा 30वा प्रश्न पण लोकपालचाच आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये 1 ते 30 नंबरचे क्वेश्चन बघितले डिटेली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि इंडिव्हिज्युअली तुमचा स्कोअर किती आला आहे हा सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये टाका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे 10 क्वेश्चन घेऊन भेटू. तोपर्यंत
आपले मागचे व्हिडिओ पण बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुमित जाधव सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच.